यवतमाळच्या भारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि काही वेळातच नरेंद्र मोदी हे इथे पोहोचणार आहेत आणि महिला बचत गटाच्या तब्बल 2 लाख महिलांना ते संबोधित करणार आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ज्या महिला आहेत त्या बचत गटाच्या महिला आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ताई, मला सांगा तुम्ही कुठून आल्या आहेत आणि काय नेमकं तुम्हाला वाटतं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने? माझं नाव अश्विनी मिलिंद मकळे, राहणार नारळी, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ। मी नरेंद्र मोदी कार्यक्रमात आलेली आहे। असं वाटते नरेंद्र मोदी असं काहीतरी नवीन विशेष महिलांसाठी सांगतील म्हणून जागृतीने वाट पाहत आहो मी महिलांची। निश्चित आपण काय नेमकं बचत गटातून कुठला व्यवसाय करताय किंवा काय फायदा झाला आहे बचत गटाच्या मार्फत? आम्ही बचत गटात येऊन म्हणजे नेमकं शिकलं काय करायचं काय नाही, असं म्हणजे महिलाला उत्सुकताने आम्ही सांगितलं व्यवसाय काहीतरी थोडंफार करायचा। निश्चितच आपण पाहू शकतो की महिलांची अलोट गर्दी इथे जमलेली आहे। जिकडे तिकडे पाहावं तिकडे महिलाच दिसून येतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखीन काही महिला आहेत। तुम्ही कुठून आलात आणि काय वाटतं या मेळाव्याच्या अनुषंगाने? मोदी तुमच्याकडे बचत गटासाठी काही मोठी मागणी काही घोषणा करू शकतात का? मी मोझर या गावावरून आली आहे। माझे नाव प्रतीक्षा पुरुषोत्तम गोहणे आहे आणि आम्ही या बचत गटाच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे आणि मला असं वाटते या मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला आणखीन काही सुविधा मिळाल्या पाहिजे आणि आमच्या बचत गटामध्ये खूप अशा महिला आहे की ज्यांना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पण मिळाल्या पाहिजे आणि गावात बेरोजगारी पण वाढली आहे, त्यामुळे प्रत्येकाला रोजगार पण प्राप्त झाला पाहिजे। अशा हिशोबाने मोदी सरकारने काम केलं पाहिजे। निश्चितच काही आणखीन महिला आहेत। ताई, तुम्ही सांगा तुम्हाला काय फायदा झाला आहे बचत गटाच्या माध्यमातून? आम्ही बचत गटातून केंद्र उभं केलं आहे सरकारी। हे बचत गटातून आम्ही खूप लाभ घेतला आहे। आम्ही मोजर या गावातून आला आहोत, सीमा राठोड। खूप छान काम केलं मोदीनं, आम्हाला खूप लाभ दिला आहे। सगळं काही व्यवस्थित आहे आमचं आलं। निश्चितच बचत गटाच्या महिला ज्या आहेत त्या समाधानी आहेत। आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने ही जी गर्दी आहे ही आता सध्या नरेंद्र मोदीची प्रतीक्षा करत आहेत। मोदीजी जे आहेत ते काही वेळातच या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांची ही जी सभा आहे ते महिला बचत गटांना संबोधित करणार आहेत। महिला बचत गटांची अशी आशा आहे की त्यांच्यासाठी कुठली तरी मोठी घोषणा व्हावी, अशी सुद्धा मागणी या निमित्ताने बचत गटाच्या महिला करताना दिसून येत आहेत। संदेश कान्नू, जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ।